नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आरंभ आणि शुभांगी त्याच्या रूममध्ये आले. तो बेडवर बसला. फर्स्ट एड बॉक्स. शुभांगीनं आजूबाजूला पाहत विचारलं. दॅट ड्रॉवर. त्यानं टेबलकडे इशारा केला. शुभांगीनं टेबलच्या ड्रॉवरमधून बॉक्स घेतला आणि त्याच्या समोर येऊन बसली. तिनं त्यातून एक मलम घेतला आणि ते हळूच खोलून त्याच्या बोटावर घेतलं आणि दुसऱ्या हातानं त्याचा भाजलेला हात पकडून हलक्या बोटानं त्याच्या बोटांवरती ती मलम लावू लागली. त्याला मलम झोंबत होतं. ऐक. त्याच्या तोंडून आवाज निघाला तसं तिनं हलकसं खाली वाकून त्याच्या बोटांवरती फुंकर घातली. मलम लावलेल्या बोटांवर तिची ती फुंकर एकदम बर्फासारखी थंड भासली त्याला. तो गालामध्ये हसत तिलाच पाहत होता. तुम्हाला जेवता येईल का? मलम लावून झाल्यावर तिनं वर पाहत विचारलं. पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच कुठे होतं. तो तर तिचा तो सुंदर चेहरा पाहण्यामध्ये गुंग होता. हुकूम. तिनं पुन्हा आवाज दिला. काय? तुम्हाला जेवता येईल का? ती त्याच्या मलम लागलेल्या बोटांना पाहत बोलली. हो नाही. तो आधी हो आणि मग लगेच नाही बोलला. ती त्याच्याकडे न समजून पाहू लागली. नाही नाही, मला नाही जेवता येणार. राईट हँडला लागले ना माझ्या, तो नाटकीपणे बोलला. ठीक आहे, दादीसा नाही तर काकीसांना पाठवते, त्या तुम्हाला खाऊ घालतील. इतकं सगळं करण्यापेक्षा तूच ये की, तो पुटपुटला. काय म्हणालात? ती न समजून बोलली. नाही काही नाही, मला नकोय जेवण, कॉफी दे पाठवून. हा, असं म्हणून ती तिथून निघून गेली. आरंभ, तुझं काय चाललंय? त्याचं मन लगेच बाहेर येऊन त्याला म्हणालं. काही नाही. आरंभ नजर चोरत बोलला. मला माहिती आहे तुला इतकंही भाजलेलं नाही की तू जेवू शकत नाहीस. त्याचं मन डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत बोललं आणि त्यावर आरंभ हसला. मुद्दाम करतोयस ना? तिनं तुझी काळजी घ्यावी, तुझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून. हो. आरंभ बेडला पाठीमागे टेकत बोलला. पण का? माहित नाही. ती सतत आजूबाजूला असावी असं वाटतं. तिला सारखं पाहत राहावंसं वाटतं. तिचा तो स्पर्श हवा हवासा वाटतो. क्या बात है आरंभ. राघवचा आवाज आला आणि आरंभ त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. भाईसा. आरंभ नजर चोरत गडबडून बोलला. दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके. राघव गाणं घात हसत त्याच्या समोर येऊन बसला आणि एक सारखं त्याचं निरीक्षण करत होता. काय झालं भाईसा? तो अगदी भोळेपणाचा आव आणत म्हणाला. तुला काय वाटतं आरंभ? कशाबद्दल? हेच जे सुरू आहे त्याबद्दल. काय सुरू आहे भाईसा? तो काहीच माहित नाही या आविर्भावामध्ये राघवकडे पाहत बोलला. मांजरीनं कितीही डोळे मिटून दूध पिलं ना तरी त्याला सगळे पाहत असतात हे ती विसरते. त्याला वाटतं की कुणीच आपल्याला पाहत नाहीये, पण तसं नसतं. तुम्ही काय बोलताय भाईसा? मला काही समजत नाही. असंच सेम मांजरालाही वाटतं की त्यानं डोळे बंद केलेत म्हणजे त्याला कोणीच पाहत नाहीये. अरे दादा, डोळे तू बंद केलेस म्हणून तुला कोणी दिसत नाहीये, परंतु दुसऱ्यांचे डोळे तर उघडे आहेत ना आणि त्यांना सगळं दिसतं. असं काही नाही भाईसा, तुमचा गैरसमज होतोय. आरंभ उठून 2 पावले पुढे जात त्याला पाठमोरा उभा राहत बोलला. पोलिसाची नजरही आरंभ. उडत्या पाखराचे पंख मोजतो मी. कोण निर्दोष कोण गुन्हेगार लगेच ओळखतो मी. राघव त्याच्या जवळ येत बोलला. मी काय गुन्हा केलाय भाईसा? प्रेम. राघव बोलला. प्रेम? आरंभ न समजून म्हणाला. तू शुभांगीवरती प्रेम करतोयस आणि हे तुझ्या या भाईसापासून तू लपवतोयस. हा तुझा गुन्हा नाही का? राघव बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत बोलला. काही काय भाईसा, प्रेम असं होतं का? आरंभ गडबडला. बिलकुल. प्रेम असंच होतं कळत नकळत. ध्यानीमनी नसताना एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि त्यानंतर आपलं ती सर्व काही बनून जाते. मला तर आधीच समजलं होतं जेव्हा तू फाउंटनला जाऊन धडकलास ना तेव्हाच. आणि आता तर तुझा हा भाजलेला हात पाहून कन्फर्म झालाय की तू शुभांगीच्या प्रेमात पडलायस.
राघव डोळे मिचकावत म्हणाला. यावर आरंभ हसला. म्हणजे माझा अंदाज खरा आहे तर? माहीत नाही. म्हणजे? मी अजून कन्फ्यूज आहे. हे अट्रॅक्शनही असू शकतं ना? आरंभ बोलला. पण असं तुला का वाटतं? जस्ट बिकॉज शी इज व्हेरी ब्युटिफुल अँड टॅलेंटेड ऑल्सो. स्वभाव देखील छान आहे, प्रेमळ आहे. तिच्यासोबत इतकं सगळं होऊनही खचून न जाता स्वतःच्या स्वप्नांसाठी ती धडपड करते. मे बी त्यामुळे तर मला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला नसेल ना. आणि आम्ही सोबत राहतो कुठे? ती इथे आणि मी मुंबईला. आमचं नीट बोलणंही होत नाही. प्रेम तर सोबत राहिल्यानं, सतत बोलल्यानं, सहवासातनं होतं ना. आरंभ त्याच्या मनात चाललेलं बोलला. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्याशी तोंडानं कमी बोलता, परंतु डोळ्यांनी जास्त बोलता. आणि तुमच्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये ती भाषा, ते प्रेम दिसतं. राघव बोलला. तू म्हणतोयस ना की हे प्रेम नाही, अट्रॅक्शन असू शकतं? हो. ओके, चल तुला एक उदाहरण देतो. राघव त्याला घेऊन त्याच्या बाल्कनीत आला. समोरचं गार्डन दिसत होतं. प्रेमात आणि आवड असण्यात काय फरक असतो नीट पहा आणि ऐक. ते गुलाबाचं फूल दिसतंय? आरंभने हो मध्ये मान डोलावली. हे जर तुला आवडत असेल तर तू काय करशील? मी त्याला तोडून वास घेईन. राघव बोलला. बरोबर. आणि सुकल्यावरती त्याला फेकूनही देशील, बरोबर? हो. पण जर तू याच्यावर प्रेम करत असशील तर तू याला रोज पाणी देशील, त्याची काळजी घेशील, त्याला तोडण्याचा विचारही तुझ्या मनात येणार नाही. हाच फरक आहे प्रेमात आणि आवडीमध्ये. आरंभाला समजत होतं, परंतु वळत नव्हतं. वळणार कसं? प्रॅक्टिकली विचार करणारा माणूस अचानक भावनिक विचार कसा करेल? त्याला सगळं स्वीकारायला वेळ तर लागणारच. तो राघवच्या बोलण्यावरती विचार करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरनं साफ दिसत होतं. समजलं का बुद्धू? राघव त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून हसत बोलला. थोडं थोडं, तोही हसत म्हणाला. ओके, राघव बोलला. भाईसाहेब, तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? आरंभने काहीतरी आठवत विचारलं. येस. तुम्हाला लव्ह झालं हे कसं कळालं तुम्हाला मग? मी जेव्हा सियाला पाहिलं तेव्हा माझी विकेटच उडाली. तिचे वडील आमचे सिनियर. त्यांची भीती वाटत होती, परंतु तिला पाहिल्या विना ये दिल मानता नाही था. तिला एक नजर पाहण्यासाठी मी मुद्दाम कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं तिच्या घरी जात होतो. आणि मग काय, ती कुठे कुठे जाते या सगळ्या गोष्टींची माहिती काढली आणि तिला फक्त एक झलक पाहण्यासाठी तिच्या आधी तिथं जाऊन थांबायचो. काही वेळा तिला हा कोइन्सिडन्स वाटला, परंतु नंतर तिच्याही लक्षात आलं की मी तिचा पाठलाग करतोय. मग काय, तिनं सरळ विचारलं मला. मग तुम्ही काय सांगितलं? राजपूत आहोत आपण भाई, आपण मागे थोडी चाटणार. मीही कबूल केलं की हो, तू मला आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय. वाव. आणि मग तुमचं लग्न झालं? नाही. व्हॉट? आरंभनं विचारलं. आधी तर तिनं मला सरळ सरळ नकार दिला, अजिबात भाव दिला नाही. पण तरीही मी प्रयत्न सोडले नव्हते. मनाशी पक्क केलं होतं की माझ्या लाईफमध्ये जर कोणी येणार तर ती फक्त सियाच. पण नंतर काही दिवसांनी माझं त्या गावातनं ट्रान्सफर झालं. आणि मग तुमची लव्ह स्टोरी कशी पूर्ण झाली? मी गेल्यानंतर तिला जाणीव झाली की मीही तिला आवडायला लागलोय. आणि मग एक दिवस तिनं मला फोन केला, भेटायला बोलावलं आणि तिच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आम्ही घरी सांगितलं आणि मग आमचं लग्न झालं. नाईस. आरंभ हसत म्हणाला. आरंभ, जरुरी नाही की प्रेम होण्यासाठी तुम्ही एकमेकांसोबत राहावं, सतत तुमचं बोलणं व्हावं. प्रेम हे हृदयातून निर्माण झालेली भावना आहे. ती न बोलता येते, न सांगता येते. ती फक्त महसूस करता येते. तुला जर शुभांगीबद्दल आकर्षण वाटत असेल तर तुला इथे. राघवने त्याच्या हृदयावर हात ठेवला. अजिबात काहीच फील होणार नाही. तिच्या असण्या नसण्याचा तुला काही फरक पडणार नाही. आणि जर तुला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत असेल तर समजून जा की तुला प्रेम झालंय. आणि अजून एक, जरुरी नाही की प्रेम लग्नाआधीच व्हावं, ते लग्नानंतरही होऊ शकतं. फक्त आपल्याला समजायला पाहिजे. असं बोलून राघव त्याच्या रूममध्ये निघून गेला.
मला तिच्याबद्दल जे वाटतंय ते खरंच प्रेम आहे? तो आता विचार करत होता आणि त्याचं मन बाहेर आलं. हे प्रेम नाही तर काय? आठव जरा, तिला पाहण्यासाठी तू किती आणि काय काय केलेस. ती तुला इग्नोर करत होती म्हणून किती चिडचिड केलीस तू. तिला छळण्यासाठी कितीदा तरी हर्ट केलेस आणि परत त्यासाठी गिल्टी देखील तू फील करत होतास. तिला त्रास झाला की तुलाही त्रास होतो. तिच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून तुलाही अस्वस्थ वाटतं. तिला कोणी काही बोललं की तुला राग येतो. तिच्यासाठी तू मॉमला इथून पाठवून दिलंस. हे प्रेम नाही तर काय आहे आरंभ? आणि मग सपना, ते माझं प्रेम नाही का? नाही सपना, तुझी आवड आहे आणि आवड ही वेळेनुसार बदलते, प्रेम बदलत नाही. तुला शुभांगीसाठी जे काही फील होतं ना ते सपनासाठी फील होतं का? त्यानं नाही मध्ये मान डोलावली. सपना आणि तुझे फोटोज व्हायरल झाले नसते तर तू सपनाला कधी लग्नासाठी होकार तरी दिला असतास का? त्यानं पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. ती शूटिंगसाठी कितीदा तरी तुझ्यापासून लांब राहिली आहे. तू कधी तिला मिस केलंस का? त्यानं पुन्हा नाही मध्ये मान डोलावली. तू तर तिला स्वतःहून कधी फोनही करत नाहीस आणि तिच्या कोणत्या फोनला ना उत्तर देतो ना मेसेज देतो. म्हणजेच काय, ती असण्या नसण्याचा तुला काही फरक पडत नाही. पण शुभांगी तुला सतत तुझ्या आजूबाजूला हवी असते. तिला पाहण्यासाठी तू सारखं कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मुंबईवरून इथे येत राहतोस. तिचं अटेन्शन घेण्यासाठी तुझे काहीही बालिश कारनामे चाललेले असतात. तिला छळणं तुला आवडतं. तिचं हुकूम म्हणणं तुला आवडतं. तू जवळ आल्यानंतर तिची होणारी घबराट तुला आवडते. तिचं लाजणं, तिचं बावरणं, तिचं ते गोड हसू, तिच्या हातातील त्या खळखळणाऱ्या बांगड्या, तिचं ते घरंदाज वागणं, या सगळ्या गोष्टी तुला भुरळ घालतात. ती जितकी तनानं सुंदर आहे त्यापेक्षाही कितीतरी पटीनं मनानंही सुंदर आहे. सपनामध्ये आणि तिच्या नेचरमध्ये खूप फरक आहे. शुभांगी शांत, समजूतदार, सगळ्यांना आपलं मानणारी आहे. तिला माहीत आहे की या हवेलीमध्ये ती जास्त दिवसांसाठी राहणार नाही, परंतु तरीही ती तिची सगळी कर्तव्य अगदी हसत मुखानं पार पाडते. सगळ्यांशी किती आत्मीयतेनं राहते. तन्वीसाठी किती काळजी, हळहळ आहे तिला. इतके दिवस तन्वीचं दुःख तू समजू शकला नाहीस, परंतु 4 दिवसात तिने ओळखलं. तू तिच्यासोबत कसाही वागला असलास तरी ती नेहमी तुझ्याशी चांगलंच वागत आली आहे. तुझ्या खुशीसाठी, तुला या नको असलेल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी एकही प्रश्न न करता तिनं तू दिलेल्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या केल्यात. तिच्या निस्वार्थ, निरागस स्वभावाचा अजून कोणता पुरावा तुला हवाय? तुझ्यासारख्या रागीट माणसाचा राग फक्त तीच शांत करू शकते. दादीसा जय बरोबर बोलतीये. आरंभ तुझ्यासाठी, या घरासाठी फक्त शुभांगीच योग्य आहे. हुकूम. तेवढ्यात दारातून शुभांगीचा आवाज आला आणि आरंभ त्याच्या विचारातनं बाहेर आला. तर मग मित्रांनो, आता आरंभला कळालंय की त्याचं शुभांगीवरती प्रेम आहे, फक्त अट्रॅक्शन नाही. आता तो तिला करेल का प्रपोज, की तिच्या प्रपोज करण्याची वाट पाहिल? पाहूयात येणाऱ्या काही भागात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.